नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय मराठी पाठ 18वा जलदिंडी या पाठाचे स्वाध्याय पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. प्रश्न पहिला, खालील परिणाम कोणत्या घटना व कृतीचे आहेत ते सांगा. परिणाम, घटना, कृती. परिणाम आहे लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला. घटना, लेखकाने मुलाला भित्रट म्हटले होते, त्याचा हा परिणाम होता. नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं. घटना, शहराच्या दगदगीनं आणि निष्काळजीपणामुळे हा परिणाम घडून आला होता. इतर लोक आपली घृणा विसरले. दिवसभर काम करून डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला, त्याचा परिणाम होता. प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. पाण्यातील दूषित घटक. 1. प्लास्टिकच्या पिशव्या, वाढलेली जलपर्णी, काळे पडलेले खडक, दलदल झालेली काठावरली माती हे पाण्यातील प्रदूषित घटक आहेत. प्रश्न 3, लेखकाच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी होती या घटनांचा वक्तव्य बनवा. 1. नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा वनराईसाठी राखणे. 2. त्यामुळे सांडपाणी शुद्ध होत नदीत जाणे. 3. ते पाणी झाडांसाठी खतपाणी होणे व झाडी फोफावणे. 4. नदीपात्रातून येत शहरात शुद्ध हवा पसरते. प्रश्न 4, पालखी सोहळा या शब्दातील अक्षरापासून पालखी व सोहळा हे शब्द तयार करा. पहिला पाल, दुसरा लळा, तिसरा खिळा आणि चौथा सोहळा हे 4 अर्थपूर्ण शब्द आहेत. प्रश्न 5, सोमतल्या नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा. मैला पाणी, रसायन, तवंग, बुडत आलेल्या टाकाऊ वस्तू, त्यामुळे पाण्यात मिसळणे, तसेच वापर आणि फेका या माणसाच्या संस्कृतीला धरून ते काही वापरले. पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली, याचे तुम्हाला समजलेले कारण स्पष्ट करा. मुलाला पाण्याची भीती वाटत नव्हती. तो त्या पाण्यात सहज पोहला असता, पण नदीचे पाणी इतकं अशुद्ध होतं की त्याला त्या प्रदूषित पाण्यात पडण्याची भीती वाटत होती. जलदिंडीमध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडीने कराल ते लिहा. उत्तर, जलदिंडीमध्ये सहभागी झाल्यास मी पाण्यातील जलपर्णी काढण्याचे आणि पाण्यावर तवंगणारा कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या उचलण्याचे काम आवडीने करेल. स्वतःचे हात वापर की कचरा काढायला. लेखकाच्या आईच्या या उपदेशावर तुम्ही काय शिकाल? उदाहरण लिहा. उत्तर, स्वतःचे हात वापर की कचरा काढायला. लेखकाच्या आईच्या या उपदेशातून आम्हाला असे समजले की कोणतेही काम करत असताना ते काम करण्यासाठी इतरांकडे न पाहता, इतरांचा विचार न करता ते काम स्वतःपासून सुरू केले पाहिजे. उदाहरणार्थ, मला माझे गाव स्वच्छ करायचे आहे, तर गावातील इतर नागरिकांकडे न पाहता आधी मी माझ्या हातात खराटा घेतला पाहिजे. हळूहळू सर्व गाव माझ्यासोबत गाव स्वच्छ करण्यास येईल. खेळूया शब्दांशी. खालील वाक्यातील काळ ओळखा. जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल. काळ आहे भविष्यकाळ. मदतीचा हात लगेच पुढे आला. काळ आहे वर्तमान काळ. त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते. काळ आहे भूतकाळ. पंढरपूरला लोक चालत जातात. काळ आहे
वर्तमान काळ. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का? वाक्य प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य. आपण एवढं मोठं कार्य. वाक्य प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. त्यांना थकवा जाणवत नव्हता. वाक्य प्रकार आहे नकारार्थी वाक्य. कचरा काढायला स्वतःचे हात वापरा. वाक्य प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य.